हे गाइज, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मर्माचे क्लासिफिकेशन पण षडंगानुसार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मर्माचे क्लासिफिकेशन बट परिणामानुसार. आता परिणामानुसार डिफरंट का पडतात? बिकॉज काही काही मर्मामध्ये लवकर मृत्यू पण येऊ शकते, काही काही मर्मामध्ये उशिरा मृत्यू पण येऊ शकते, काही काही मर्मांमध्ये तर मृत्यू सुद्धा येत नाही. तर आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. आता यांचे जे मर्म आहेत यांच्यासाठी तुम्ही डेफिनेटली ट्रिक बनवू शकता, पण षडंगासाठी नेसेसरी होती का ट्रिक बनवणं? नाही. ओके, यांच्यासाठी तुम्ही डेफिनेटली ट्रिक बनवू शकता. काही तर मी पण तुम्हाला सांगू शकेल. सगळ्यात आधी आहे सद्य प्राणहर मर्म. किती आहे टोटल? तुम्हाला काउंट माहिती पाहिजे. टोटल आहे ते 19 इन नंबर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एमसीक्यू साठी मर्माचे जे काउंट असतात ते खूप जास्त महत्वाचे असतात. टोटल मर्म किती आहे? 107. आता हे महाभूत आधिक्य कोणता असतो याच्यात? आग्नेय. खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये मेन्शन करायचं आहे. आणि मृत्यू कधी येते? तर एका आठवड्यात म्हणजे 7 डेजच्या पिरियड मध्ये मृत्यू किंवा तुरंतही मृत्यू होऊ शकते. 7 डेजच्या पिरियड मध्ये मृत्यू येईल किंवा तुरंतही होऊ शकते. ओके, हे पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आता याच्यात मर्म कोणकोणते आहेत? पहिला आहे शृंगाटक 4. शृंगाटक कुठे? नाकाच्या ठिकाणी. त्यानंतर अधिपती 1. त्यानंतर शंख 2. शंख आपण बघितलं होतं बघा, जिथं पिक्चर्स मध्ये शूट करतात. 2 एब्रो आणि जे आपली हेअरलाईन बॉर्डर असते त्याच्या मध्ये मध्ये जो एरिया असतो त्याला शंख म्हणतात. त्यानंतर कंठशिरा किती आहेत? 8. कंठशिरालाच आपण अजून एक नाव बघितलं होतं मागच्या याच्यात, जे 8 इन नंबर होते. मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणाला आठवत असेल तर बघा. I can still give you 4 or 5 more seconds to remember. मातृका नाव बघितलं होतं आपण, त्याला आठवण ठेवायचं. तुम्ही कंठशिरा घेऊ शकता, नाही तर मातृका घेतलं तरी चालेल. त्यानंतर गुद, हृदय, बस्ती आणि नाभी. गुद, हृदय, बस्ती आणि नाभी. आता याच्यात गुद, हृदय, बस्ती आणि नाभी लर्न करण्यासारखे आहे का? नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे की यांच्यावरती लागलं तर लगेच मृत्यू येते. हे 4 इम्पॉर्टंट आहे. ह्या चौघांना जर तुम्ही सोडलं इंडिव्हिज्युअल, ठीक आहे, तर तुम्ही याला कसं लर्न करू शकता? कास म्हणून. कास, फिर गुद, हृदय, नाभी, बस्ती. किंवा असं लक्षात ठेवा, कास मुळे कंप आला, तर कंप कुठे कुठे आला तर ह्या चौघांचं तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, कास मुळे काय आला? कंप आला. कुठे आला? गुद, हृदय, नाभी आणि बस्ती मध्ये. इझी. तर फर्स्ट ट्रिक आपली काय झाली याला? कास, गुद, हृदय, नाभी आणि बस्ती. मी परत परत रिपीट का करते? तुम्हाला लर्न झालं पाहिजे म्हणून. आणि प्लस आपल्याला याचे नंबर सुद्धा लर्न असले पाहिजे, ते मी लर्न करून घेणार नाहीये. त्यानंतर आहे कालांतर प्राणहर मर्म. आता सध्या प्राणहर मर्म मध्ये मी तुम्हाला ट्रिक का सांगितली? कारण की सध्या प्राणहर मर्म सगळ्यात जास्त विचारतात. कालांतर आणि बाकीचे नाही विचारतील एवढे, पण सध्या प्राणहर सगळ्यात जास्त विचारतात. त्यानंतर अजून एक असतं विषलग्न मर्म, ते पण विचारतात. कारण की ते 2च आहेत, ते 5 मार्कर्सला युजली विचारले जातात. जे कालांतर प्राणहर मर्म आहे ते टोटल किती आहे? 33. आता 33 जरी असले तरी यामध्ये डॉमिनन्स कोणाचा आहे? सौम्य प्लस अग्नेय. त्याच्यात फक्त कशाचं होतं? अग्नेय, म्हणून तो फास्ट होता. आता हा सौम्य प्लस अग्नेय आहे, तर म्हणून याच्यात 2 ते 4 आठवड्यात मृत्यू येईल आरामात, किंवा महिनाभरात. 2-4 आठवडे किंवा महिनाभरात मृत्यू येईल आरामात. येईल मृत्यू, पण थोड्या वेळ नंतर. ठीक आहे. आता याच्यातले जे मर्म आहे ते कोणते? ते वक्षोमर्म सांगितले. वक्षोमर्म म्हणजे उरगत मर्म होते जेवढे, ते सगळे एक्सेप्ट फॉर हृदय. का एक्सेप्ट फॉर हृदय? कारण की तो ऑलरेडी सध्या प्राणहर मर्म मध्ये आलेला आहे. तर कोणते? स्तनमूल, स्तनरोहित, अपलंब आणि अपस्तंभ. हे तर आपल्याला पाठ आहेत. उरवाले 4 मर्म आलेले, कोणतं एक सोडून? हृदय सोडून. त्यानंतर सीमंत. आता याच्या त्यानंतर आपण हातावाले मर्म बघू. कोणकोणते? तलहृदय, शिप्र आणि इंद्रवस्ती.
ठीक आहे, याच्यात काय लर्न करायचं की उरवाले किती मर्म आलेत? 4. कोणता सोडून? हृदय सोडून. हे तर तुम्हाला लर्न आहे. त्यानंतर शाखावाले किती मर्म आलेत? तलहृदय, शिप्र आणि इंद्रवस्ती म्हणजे 3. त्यानंतर आता कटिका धरून पार्श्वसंधी, बृहती आणि नितंब कसले मर्म आहे? पृष्ठवाले. पृष्ठवाले किती मर्म आले? 4. उरला कोणता? एक शीरवाला फक्त एक मर्म आलाय 1. तुम्ही नाव लर्न करताल त्याच्यापेक्षा चांगलं ह्या सिक्वेन्स मध्ये लर्न करा, जास्त इझिली लर्न होईल. उरवाले 4 तर ऑटोमॅटिकली लर्न होईल. शाखावाले 3 तुम्हाला आणि पृष्ठवाले 4 तुम्हाला लर्न करावे लागतील. शीरवाला बी ऑटोमॅटिक लर्न होईल सीमंत. ठीक आहे. शाखावाले 3 कोणते? इंद्रवस्ती, तलहृदय आणि शिप्रमर्म. आणि त्यानंतर पृष्ठवाले कोणते? कटिका तरुण, पार्श्वसंधी, बृहती आणि नितंब. सगळे खालखालचे आहेत तुम्ही जर लक्ष ठेवले तर. औंच औंच फलकवाले नाहीयेत, सगळे खालखालचे आहेत. कटिका तरुण, पार्श्वसंधी, बृहती आणि नितंब. इझी. हे पण काही टफ होतं लर्न करण्यासारखं एकदम नाही. तुम्हाला 4 तर ऑलरेडी माहिती आहे, एक सीमंत पण त्यातला लर्न होऊन जाईल. उरले कोणते? फक्त हातातले 3 आणि कमरेतले 4. तेच पाठ करायचे पृष्ठवाले. त्यानंतर आहे विषलग्न मर्म. विषलग्न मर्म किती आहेत टोटल? फक्त 3 आहेत. एक स्तपनी आणि 2 उच्छेप. एक स्तपनी कुठे आहे? सेंटर पॉइंटला. 2 उच्छेप कुठे? कानाच्या एक्झॅक्टली वरती ह्या पॉइंटला. 2 उतक्षेप आणि 1 स्तपनी. ठीक आहे. का कसे? हे वायव्य. आता वायव्य का म्हटलेलं आहे? जोपर्यंत शल्य आत असतो, शल्य हाताने काढल्याने काय होते? मृत्यू होते. तुम्ही जर कोणती वेब सिरीज किंवा काही बघत असल्या, SVU सारख्या सिरीज, त्यात तुम्ही बघितलं असेल कधी कधी व्यक्ती चाकू टाकून देतो आणि तो हॉस्पिटल पोहोचेपर्यंत चाकू काढत नाही. का नाही काढत तो? कारण की जर त्यांनी चाकू काढून टाकला असता त्यावेळेस प्रोफ्यूज ब्लीडिंग झाली असती आणि त्या व्यक्तीची लगेच मृत्यू झाली असती. हा त्या काइंड ऑफ मर्म आहे. शल्य हाताने काढल्याने मृत्यू होतो व शल्य आपोआप गळून पडल्यास जीव वाचतो. आता मला माहिती नाही किती लोकांनी ती मूवी बघितली, मला स्वतःला नाव नाही आठवत आहे. बट एक मूवी आहे ज्याच्यात ती ट्विन सिस्टर्स असतात आणि ती एक जी असते ती मस्ती मस्तीमध्ये तिला बॉल मारते आणि तो बॉल जाऊन लागतो, ती मागे जाऊन पडते आणि त्याच्यामुळे तिच्या डोक्यातली जी पिन असते ती डायरेक्ट थ्रू अँड थ्रू तिच्या डोक्यावरून बाहेर येते, ज्याच्यामुळे तिला फुल बॉडी पॅरालिसिस होते पण ती मरत नाही. तर तिला रिवाईव्ह करण्यासाठी ती खूप जुन्या मम्मीजला वगैरे लाईफ मध्ये आणते. मला मूवीचं नाव सध्या आठवत नाहीये, बट त्या मूवीमध्ये हे दाखवलेलं आहे. त्याच्यात स्तपनी मर्मचा तिथं उल्लेख आहे. तिला मृत्यू येत नाही पण तिला कम्प्लीट बॉडी पॅरालिसिस नक्की होतो. ती मुवमेंट करू शकत नाही, तिला काय आठवत नाही वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर आहे वैकल्यकर मर्म. आता वैकल्यकर मर्म नावातच दिलेलं आहे, विकलांगता आणते परंतु मृत्यू आणत नाही. सिंपल. विकलांगता येते शरीरात, मृत्यू येते का? नाही. ठीक आहे. सौम्य असतात, हे कफगुणात्मक असतात बेसिकली. त्याच्यात कोणकोणते आहे? आता हे थोडे पाठ करणं अवघड आहे, पण आम्ही जेव्हा आमच्या वेळेस पाठ केले होते ते असं लक्षात ठेवलं, ह्या मर्मामध्ये 4 मामा येतात आमचे, ज्यांचं नाव क पासून स्टार्ट होतात. 4 का 5 असतात. कर्पूर, कुकुंदर, कक्षाधर, कृकाटिका. 4 मामा होते आमचे जे क पासून नाव सुरू करायचे. ठीक आहे. तर हे 4 तर तुम्हाला पाठ होतील. आता उरले कोणते? अंश आणि अंश फलक पण ह्यातच आहे. हे बघा, अंश फलक. अंश अंश कुठे गेला? अंश दिसत नाहीये मला याच्यात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नीला आणि मन्या पण याच्यात आहे. नीला, मन्या, मातृका. मातृका आपण सध्या प्राणहर मर्म मध्ये बघितली होती जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि उरलेली कृकाटिका. कृकाटिका पण यातच आहे. सो जे आपले ग्रीवाचे 4 मर्म होते त्याच्यातले 3 इथे आहे आणि जे एक होती ती सध्या प्राणहर मर्म मध्ये आहे. तुम्ही असं पाठ करू शकता. त्यानंतर लोहिताक्ष आणि जानू, उर्वी, कुर्च पाहिजे होता आय गेस इथं. कुर्च आणि विटप हे पायाचे सुद्धा जेवढे पण मर्म आहे ते सगळे इथंच आलेले आहेत. अपांग, फणा आणि आवर्त हे 3 प्लस विदूर हे 4 फक्त जे आहेत ते कोणते आहेत? हे 4 शीरगत मर्म आहे. 4 शीरगत आहे.
ग्रीवावाले उरलेले 3 आहेत. त्यानंतर बाकी सगळे तर आणि 4 आपले कोणते क वाले मामा आहेत. ते क वाले मामा आधी लिहून टाकायचे. आणि मग काय, मग जेवढे पण हाताचे मर्म वाचले कुचले आहेत ते सगळे इथंच आहेत. ठीक आहे. त्यानंतर लास्ट रुजाकर मर्म. रुजाकर मर्म आता तुम्हाला बेसिक सांगते. इझी काय काय आहे. रुजाकर मर्म सोपं आहे, विषलग्न मर्म सोपे आहे आणि सद्य प्राणहर सोपे आहेत. त्यात आणि उरले कोणते आपले फक्त वैकल्यकर आणि मग काय कालांतर प्राणहर. दोघांपैकी कोणतेही एक लर्न केलं तर उरलेले सगळे मर्म 5व्या मध्ये टाकून द्यायचे. 3 तर तुम्हाला पाठ होतीलच. रुजाकर घेऊया आधी, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते कसं. रुजाकर मर्म म्हणजे काय, त्याचं नावातच लिहिलंय. हे रुजा निर्माण करतात, म्हणजे खूप जास्त पेनफुल असतात, खूप जास्त त्रास देतात. ठीक आहे. यांच्यामध्ये डॉमिनन्स कशाचा असतो, अग्नेय आणि वायव्य महाभूताचा, आणि सतत वेदना होतात, मी तुम्हाला सांगितलं. टोटल किती आहे, फक्त 8. कोणते, गुल्फ 2, मणिबंध 2 आणि खुर्चशीर 2. इझी. गुल्फ 2, मणिबंध 2 आणि खुर्चशीर 2. आता तुम्हाला लर्न काय काय आहेत. सगळ्यात आधी हा लर्न आहे रुजाकर. किती आहे, गुल्फ, मणिबंध आणि खुर्चशीर. इझी. त्यानंतर कोणतं लर्न आहे, विषलग्न, एक स्तपनी आणि एक उतक्षेप. त्यानंतर सद्य प्राणहर, कास, गुद, नाभी, बस्ती आणि हृदय, हे पण लर्न आहे. 3 लर्न झाले. आता मी तुम्हाला फक्त म्हणेल की तुम्ही वैकल्यकर मर्मापेक्षा कालांतर प्राणहर मर्म लर्न केले पाहिजे, कारण हे मॅक्झिमम आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही कालांतर प्राणहर मर्म लर्न केले, उरलेले सगळे मर्म कशात जाणार, ऑटोमॅटिकली विषलग्न मर्म, सॉरी वैकल्यकर मर्म मध्ये. झालं. सो दीज आर बेसिक ट्रिक्स. काही इझी आहे, काही टफ असतात. निमोनिक्स बनवण्यापेक्षा या फॉर्मॅट मध्ये लर्न करा, जास्त इझी जाईल. ओके. I would like you to visit our site, that is www.ayurvedmarathi.com. त्यावरती आमची एक बॅच चालू आहे फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी, लक्ष्य बॅच म्हणून. प्लीज विजिट करा, डेमो लेक्चर्स बघा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ पेशंटली. हॅव अ नाईस डे. थँक यू.